नमस्कार मंडळी. एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना समोर येते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हळहळ व्यक्त केली जाते. एवढी भीषण घटना घडली, इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी त्रास देणारी, काळीज पिळवटून टाकणारी आणि प्रत्येकाचे डोळे पाणावणारी भयंकर अशी घटना आज समोर आलेली आहे. एवढी भयानक घटना घडली, आज अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलंय. महाराष्ट्र हादरला या भयानक घटनेनंतर. एवढी भीषण घटना घडली, अक्षरशः आज सरकार देखील हादरून गेलं या भीषण घटनेच्या नंतरची परिस्थिती पाहून. कारण ते चित्र जे होतं पाहण्यासारखं, ते अत्यंत अंगावर शहारे आणणार होतं, काळीच पिळवटून टाकणार होतं. एवढी भयानक घटना घडली. आपल्याला सर्वांना माहिती आहे, सध्या लग्नाची धावपळ सुरू आहे, पळापळ सुरू आहे, लग्न विवाह आहेत. या धाकधुकीमध्ये, या पळापळीमध्ये रोडवर यावंच लागतं, प्रवास करावाच लागतो. परंतु वऱ्हाडी मंडळी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला एका आयशर टेम्पोमध्ये वऱ्हाडी मंडळी बसली आणि प्रमाणापेक्षा जास्त भरले लग्नाचं कार्य असल्यामुळे प्रेमातील मंडळी निघाली. आयशर फुल भरला आणि तो आयशर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बापूगाव या ठिकाणाहून आयशर निघाला. या ठिकाणचा तो नवरदेव होता आणि खडकी पाडा या ठिकाणी नवरी. बापूगाव येथून, पालघर जिल्ह्यातील बापूगाव येथून आयशर भरून निघाला आणि नवरीच्या गावी पोहोचणार अवघ्या काही मिनिटांमध्ये, अर्धा 1 किलोमीटर अंतरावरच गाव आहे, तोपर्यंतच त्या आयशरचा भीषण अपघात होतो. मुंबई अहमदाबाद रोडवरती त्या आयशर टेम्पोचा अपघात होतो आणि तो अपघात असा होतो, समोरून येणारा कंटेनर, त्या कंटेनरचं पुढचं तोंड बाजूला निघतं आणि संपूर्ण कंटेनर पाठीमागचं हाय स्पीडने येऊन त्या आयशरवरती आदळतं. आयशरवरती आदळल्यानंतर आयशर संपूर्ण खाली बसला वजाने. त्यामध्ये माणसं होते, वऱ्हाडी होते. जेव्हा कंटेनर आयशरवरती जाऊन आदळलं, त्यावेळेला आयशर मधील तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये अनेकांना दुखापत झाली, जखमी दुखापत झाली. तर बापूगाव येथील 12 जणांना एकाच वेळी बापूगाव त्यांच्या मूळ गावी 12 मयत व्यक्तींना, मृतदेहांना नेऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. 12 जणांना अंत्यविधी एकाच वेळी अग्नीत येत असताना बापू गावातील जी मंडळी होती, एकच आक्रोश होता आणि एकच आवाज होता, किंचाळण्याचा, रडापडीचा. तो आरडाओरडा पाहून आज देखील अंगावर शहारे उभे राहतात. एवढी भयानक घटना समोर आली भीषण अपघाताची. आणि विशेष, आयशर आणि कंटेनरच्या या अपघाताच्या मध्ये रस्त्याने जाणारी एक दुचाकी होती. ती दुचाकी आयशरच्या आणि कंटेनरच्या दोघांच्या या अपघातामध्ये सापडली आणि तिचा देखील चक्काचूर झाला, चंदामेदा झाला. दुचाकी चालवणारे 2 जण होते, डबल सीट होते. त्या दोघांचा देखील जागीच मृत्यू झाला. बापूगाव आणि पालघर जिल्हा संपूर्ण आज हळहळ व्यक्त करतोय. पालघर जिल्ह्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. पालघर जिल्ह्यावर आलेले हे मोठे संकट अत्यंत हृदयद्रावक आहे. आनंदाच्या क्षणाला निघालेलं वऱ्हाड, आनंदाचा क्षण, नवीन दाम्पत्याचा संसार सुरू होणार, नवीन नाते गोते धागेदोरे जुळणार आणि हे झालेला भीषण अपघात, घराच्या जवळ येऊन झालेला अपघात आज 12 जणांना तब्बल घेऊन गेला. अक्षरशः गाडीचा चेंदामेंदा झाला, आयशर टेम्पोचा संपूर्ण भुगा झाला. या भीषण घटनेनंतर पालघर जिल्हा आणि डहाणू तालुक्याचे आमदार विनोद निकोले यांनी देखील खंत व्यक्त केली. ग्रामस्थांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि त्यामध्ये या रोडला, मुंबई अहमदाबाद रोडवरती बायपास नसल्यामुळे खडकी पाडा याजवळ हा अपघात झाला आणि यामध्ये संपूर्ण चर्चेला उधाण आलं. परंतु घटना घडली, जीव गेले, आता चर्चेचा उपयोग काय? हे अत्यंत दुःखद घटना समोर आली. पालघर जिल्ह्यातील आलेली ही धक्कादायक घटना, दुःखद घटना, या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? त्या 12 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. MMG न्यूज मराठी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, ताज्या घडामोडींसोबत. आणि वाहने सावधान चालवा, सुरक्षित चालवा, सतर्क राहा, बेसावधपणे वाहन चालवू नका. कारण तुमच्यावर जबाबदारी आहे, तुमच्यावर कुटुंब आहे, तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही वडील आहात, तुम्ही कोणाचे तरी मुलं आहात, तुमच्यावर आई वडिलांची जिम्मेदारी आहे. सुरक्षित राहा, सतर्क राहा, कारण काळ बेकार आहे. नमस्कार.